वेव ऑप्टिक्सचे प्रॉब्लेम्स सुरू करूयात. द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ वॉटर फॉर रेड अँड व्हायलेट कलर्स आर. मीडियम सांगितलेलं आहे वॉटर, दोन कलर्स सांगितलेले आहेत रेड आणि व्हायलेट, त्यांचे दोघांचेही रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस सांगितलेले आहेत. फाइंड द डिफरन्स बिटवीन द स्पीड्स ऑफ द रेज ऑफ these टू कलर्स इन वॉटर. तर या दोन कलर्सचा जे काही स्पीड असेल वॉटर मधला त्यांच्यातला डिफरन्स विचारलेला आहे. स्पीड ऑफ लाईट इन एअर मीडियम तर सांगितलेलं आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. सगळं लिहून घेऊया व्यवस्थित, त्यांनी काय काय जे दिलेलं आहे ते. गिव्हन डाटा काय सांगितले बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस सांगितलेलं आहे, त्याच्यासाठी मी वापरतोय नोटेशन म्यू वापरतोय. पहिला आहे रेड कलर साठी, ती व्हॅल्यू आहे 1.325. दुसरी व्हॅल्यू व्हायलेट कलर साठी आहे, ती व्हॅल्यू सांगितलेली आहे 1.334. पुढे विचारलेलं आहे डिफरन्स बिटवीन स्पीड्स, असंच लिहितोय तिथं. इक्वल टू क्वेश्चन मार्क. त्यानंतर स्पीड ऑफ लाईट इन एअर मीडियम ते त्याने सांगितलेलं आहे CA टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये त्यांनी जे दुसरं मीडियम सांगितलेलं आहे ते वॉटर मीडियम सांगितलेलं आहे, आणि पहिलं आहे ते आपलं बाय डिफॉल्ट एअर मीडियम हे असतंच. मग आपण जनरली कशा पद्धतीने लिहितो बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम असं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आपण असा लिहितो. आता इथं दुसरं मीडियम वॉटर आहे आणि परत त्याच्यात दोन कलर आहेत, त्यामुळे मग मी काय करतोय, वॉटर मी कुठंच मांडत नाहीये, फक्त कलर वाईज त्यांची नोटेशन्स मी फक्त चेंज करतोय. वॉटर मीडियम मधल्याच आपल्याला व्हॅल्यूज त्या ठिकाणी कन्सिडर करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. एअर मीडियम साठी आपण हेच ठेवतोय, वॉटर मीडियम मध्ये ज्या वेळेला जातोय त्यावेळेला तिथल्या कलरचं नोटेशन फक्त तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर अ रेड कलर इन वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम, त्याला मी असं लिहितोय CA/CR. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हायलेट कलर विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम ते मी घेतोय CA/CV. मग याच्यावरून CR इक्वल टू फॉर्म्युला तयार करून घेऊया. CR ला इकडे घ्या, म्यू ला इकडे पाठवा. CA/μR विथ रिस्पेक्ट टू एअर, आणि CV इक्वल टू CA/, हे असेल. आता या दोघांच्या व्हॅल्यूज वरून, रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरून बघा बरं कोणती व्हॅल्यू जास्त आहे, तर ही व्हॅल्यू जास्त आहे. इथं आपण तसं मांडूया. हिअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट कलर इट इज ग्रेटर दॅन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड कलर. याचा अर्थ ही व्हॅल्यू जास्त आहे, ही व्हॅल्यू जर जास्त असेल तर हे स्पीड कमी येणार, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे मग याच्यावरून तुम्ही असं लिहू शकता, therefore speed of violet color in water medium is less than speed of red color in water medium. मग डिफरन्स घेताना तुम्हाला आता काय घ्यावं लागेल, मग जी मोठी व्हॅल्यू आहे त्याच्यातून लहान व्हॅल्यू वजा करावी लागेल. therefore difference in speeds is equal to CR minus CV. मग CR तयार आहे CA/, फॉर्म्युला आहे बघा, मायनस CV चा फॉर्म्युला हित आहे, हे असेल. मग या दोघांच्यातून CA कॉमन येते, ते कॉमन घेऊया. CA तुम्ही कॉमन घेतलं
की इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड कलर मायनस इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट कलर हे असं शिल्लक राहील. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया आपण आता. सी ए त्याची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ इंटू ब्रॅकेट 1 तर यांच्या व्हॅल्यूज बघा बरं. रेड कलर साठी व्हॅल्यू आहे 1.325 1.325 मायनस 1 दुसरी व्हॅल्यू व्हायलेट कलर साठी बघा किती आहे 334 1.334 हे घ्यायचं आहे. आता यांचे रेसिप्रोकल बघून घेऊया. हे आहे असंच ठेवा. यांचे रेसिप्रोकल्स लिहून घेऊया आता आणि पुढं सिम्प्लिफाय करूया त्याला. रेसिप्रोकल साठी आपल्याला शेवटी जावं लागेल पहिली व्हॅल्यू काय बघूया त्या ठिकाणी 1.325 आहे. मग 1.3चा 2 मध्ये 5चा मीन डिफरन्स 5चा मीन डिफरन्स इथं आहे आणि मीन डिफरन्सच्या खाली लिहिलेलं आहे सबट्रॅक्ट. त्यामुळे ही तुम्हाला वजाबाकी करून बघावी लागेल. हे आहे 75 76 आणि हे आहे 28 वजा 28 करावं लागेल. 8 आणि 8 16 हाताला 1 7 मधून 3 गेले उरले 4 5 आणि 75 48 0.7548 आहे ते. मायनस आता 1.3चा 3 मध्ये 4चा मिड डिफरन्स 1.3चा 3 मध्ये 4चा मिड डिफरन्स. आता हे याच्यातनं वजा केलं पाहिजे. 75 19 वजा 22 करायचं आहे. मांडतो इथं 9 मधून तो बरोबर 7 2 आणि 9 11 चला 1 74 97 7497 पॉइंट असेल. आता या दोघांची वजाबाकी करायची. असेल सबट्रॅक्शन यांची 1 9 आणि 5 14 हात झाले 5 5 गेले 0 हे पण 0 हे तर पण 0 म्हणजेच हे असं होणार 3 × 10⁸ इंटू 0.0051 मग 3 याला मल्टिप्लाय करा 3 एके 3 3 5 15 अजून एक 0 पुढचा शिल्लक राहील आणि मग हे पॉइंट असं येईल × 10⁸ एवढे येणार. ह्याला फक्त काय करा आता 1 पॉइंट असं आन्सर लिहित चला नेहमी 1.53 जर केलं तर 10⁶ होणार इथं मीटर पर सेकंड. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. व्हाईट लाईट consists of wavelengths from 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. व्हाईट लाईट मध्ये जे वेगवेगळे कलर्स आहेत त्यांची वेवलेंग्थ 400 ते 700 नॅनोमीटर अशी आहे सांगितलेलं आहे. व्हॉट विल बी द वेवलेंग्थ रेंज सीन व्हेन लाईट इज पास्ड थ्रू ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. तर एक ग्लास मीडियम सांगितलेलं आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. तर त्या ग्लास मीडियम मध्ये ही वेवलेंग्थ रेंज काय होईल. म्हणजे ही एअर मीडियम मधली आहे. ग्लास मीडियम मधली करेस्पॉन्डिंग वेवलेंग्थ रेंज फाइंड आउट करायची आहे. गिवन डाटा वेवलेंग्थ λ1 इक्वल टू 400 नॅनोमीटर that is equal to 400 into 10⁻⁹ मीटर. λ2
लॅमडा टू सांगितलेला आहे 700 नॅनोमीटर, हे एवढं येणार. आता याच व्हॅल्यूज आपल्याला ग्लास मीडियम मध्ये कन्सिडर करायच्या आहेत. मग फॉर ग्लास मीडियम इथे मी लिहितोय लॅमडा वन डॅश इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि लॅमडा टू डॅश इक्वल टू क्वेश्चन मार्क, आणि ग्लास मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम त्यांनी सांगितलेलं आहे 1.55. पुढचा सेक्शन घेऊया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. ज्या वेळेला तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर तुम्ही जर स्पीडच्या फॉर्मॅटमध्ये मांडलं तर असे येते, आणि आहे असाच फॉर्म्युला वेवलेंग्थ साठी पण येतो, हे असे. मग याच्यावरून लॅमडाची व्हॅल्यू कशी येणार? लॅमडा जी इक्वल टू दिस इज इक्वल टू लॅमडा ए अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम, हे असे येणार. आता हिथं आपल्याला काय घ्यावं लागेल बघा. ग्लास मीडियम मधलं वेवलेंग्थ त्याला आपण म्हटलंय लॅमडा वन डॅश. मग लॅमडा ए एअर मीडियम मधली जी वेवलेंग्थ आहे त्याला फक्त त्याला डॅश आपण वापरलेलं नाहीये, म्हणजे इथे येणार लॅमडा वन डिव्हायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर मीडियम. असं सेम इथं पण येणार. आपण फक्त डॅशचा फरक ठेवलेला आहे. ग्लास मीडियम मध्ये असेल तिथं डॅश दिलेला आहे, एअर मीडियम मध्ये असेल तिथं डॅश दिलेलं नाही. आता व्हॅल्यूज फक्त त्याच्यामध्ये वापरूया, बघूया व्हॅल्यूज काय काय येतात त्याच्या ग्लास मीडियम मधल्या. लॅमडा वन डॅश इक्वल टू हे किती होणार आहे? लॅमडा वन आहे 400 नॅनोमीटर मधलंच वापरतोय, म्हणजे फायनल आन्सर सुद्धा नॅनोमीटर मध्येच येईल. लॅमडा टू डॅश इक्वल टू 400च्या ऐवजी इथं 700 नॅनोमीटर आहे, आणि हे आहे 1.55. आता हे मात्र आपल्याला लॉगनं सोडवावं लागेल. मग हे किती होणार? 400च 2.40चा लॉग आहे 6021, 15चा 5 मध्ये म्हणजे 0.15चा 5 मध्ये लॉग बघायचा आहे मला. 15 त्याचा 5 मध्ये 1903. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. हे किती होते बघा बरं. 3 आणि 8 11 झाला 1, 1 9 आणि 1 10 झाले 1, 6तून 2 गेले उरले 4, इथे येणार 2.4118. 0.41चा 1 मध्ये 8चा मेन डिफरन्स. 0.41 1 मध्ये 8चा मेन डिफरन्स. 2576 आणि 5 2581, 2581. 2.581 इंटू 10⁻² येणार, म्हणजेच लॅमडा वन डॅश इक्वल टू 258.1 नॅनोमीटर, ही पहिली व्हॅल्यू मिळेल. आणि दुसऱ्या व्हॅल्यूसाठी याचंही आपल्याला लॉग कॅल्क्युलेशन करावं लागेल. लॅमडा टू डॅश इक्वल टू 70चा बघा बरं किती आहे? 8451 काहीतरी होता बघा, एकदा चेक करू. बरोबर, 70चा 8451 म्हणजे हित. एक मिनिट, इथे येणार 2.8451 मायनस 15चा, आपण 15चा 5 मध्ये मगाशी बघितलाय तोच घ्यायचा आहे. 0.1903.
याची वजाबाकी 3 आणि 8 11 5 मधून एक केले 4, 9 आणि 5 14 झाले 1 6 एवढे येते. याचा अँटीलॉग बघा आता 0.65चा 4 मध्ये 8चा मेन डिफरन्स एकदा बघा 65 4 8 0.65चा 4 मध्ये 8चा मेन डिफरन्स 45 16 45 16 म्हणजे येणार 4.516 इंटू इथे किती आहे 2 म्हणजे 10⁻² येणार आहे. म्हणजेच λ2 डॅश इक्वल टू हे येणार आहे 451.6 नॅनोमीटर. तर ही वेवलेंथ रेंज जी आहे ती 258.1 पासून 451.6 नॅनोमीटर ही त्याची फायनल रेंज मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. क्रिटिकल अँगल फॉर ग्लास एअर इंटरफेस इज साइन इनवर्स 5/8. क्रिटिकल अँगल सांगितलंय. रे ऑफ unpolarized monochromatic light in air is incident on this glass. What is the polarizing angle? पोलरायझिंग अँगल म्हणजेच ब्रुस्टर्स अँगल त्यांनी विचारलेला आहे. गिव्हन डाटा क्रिटिकल अँगल दिलेला आहे त्याला आपण लिहूया थीटा सी साइन इनवर्स ऑफ 5/8. त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्याच्यावरून पोलरायझिंग अँगल विचारलेला आहे म्हणजेच ब्रुस्टर्स अँगल तो विचारलेला आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता आपल्याला पहिल्यांदा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा जो फॉर्म्युला आहे तो इन टर्म्स ऑफ क्रिटिकल अँगल हा पहिल्यांदा माहित पाहिजे. तो फॉर्म्युला असा आहे. ठीक आहे. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठीच ब्रुस्टर्स लॉ जो आहे त्याच्यानुसार फॉर्म्युला असा येतोय. मग याच्यावरून तुम्ही काय लिहू शकताय 1/sin थीटा सी इज इक्वल टू टॅन थीटा बी हे तुम्ही असं लिहू शकता. बघा लक्षात येते का. आता त्यांनी जी व्हॅल्यू दिलेली आहे ती घेऊया आपण याच्यामध्ये. नाव थीटा सी इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 5/8. मग याच्यावरून साइन थीटा सी इक्वल टू ते येणार 5/8. मग त्याच्यावरून 1/sin थीटा सी इज इक्वल टू ह्याचा व्यस्त करा ते येणार 8/5 आणि ही व्हॅल्यू इथं वापरून घेऊया. देअरफॉर 8/5 इज इक्वल टू टॅन थीटा बी पुढं कारण लिहून ठेवा फ्रॉम इक्वेशन 1. आता हे फक्त पुढे सोडवायचं आहे. मग याच्यावरून देअरफॉर टॅन थीटा बी इक्वल टू याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन करा 5 × 5 उरले 3 मग त्याचं 30 होणार 5 × 6 = 30 होणार. मग थीटा बी इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 1.6. मग आता हे आपल्याला नॅचरल टँजंट्स मध्ये जावं लागेल. नॅचरल टँजंट्स मध्ये मला 1 पॉइंट पाहिजे म्हणजे 45च्या पुढे नक्की असणार आहे हे. ठीक आहे. आणि काय त्याच्यामध्ये जरा डिटेल बघून घ्या. 1.6 पाहिजे मला. हे तेवढं जरा काळजीपूर्वक बघा कारण हेच जरा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. ऍक्च्युली नाही आहे कॉम्प्लिकेटेड तरी पण वाटू शकतं. आता बघा बरं हे किती होते 1.6 पाहिजे मला एक्झॅक्ट. आता इथं 1585 आहे आणि इथं 14 आहे बघा. मग याचं अप्रॉक्सिमेटली 1.6च्या जवळपास हे जाते 1599 होणार. बस आहे तेवढं काय अडचण नाही.
मग हा अँगल किती आहे? 49 डिग्री. हे किती आहे? 12 मिनिटं. आणि हे किती आहे? 2 मिनिटं. मग 12 अधिक 2 हे ऍड करणार आहे आपण त्याच्यात. त्यामुळं 12 मिनिटं आणि 2 मिनिटं ते होणार 14 मिनिटं. त्याचा आन्सर येणार 49 डिग्री आणि 14 मिनिट्स. Therefore, theta B equal to 49 डिग्री आणि 14 मिनिट्स. हे त्याचा आन्सर येते बघा. 1.6 साठी परत एकदा जरा बघा बरं. 1.6. ओ, 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 थांबा 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 थांबा. घोळ 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 झाला. अरे बघा 49 डिग्री असे येते नाही. हे पुढचं पुढचं हे नको. नाही हे येत नाही आन्सर. सॉरी. 1.5 हित आहे बघा. आता त्याच 1.6 पण हित आहे बघा. हा इथं बरोबर होते बघा. हेच लिहून टाका डायरेक्ट. कारण हे बास आहे एवढं. 1.6 आणि पुढं डबल 0 हे चुकीचं आहे बरं का. कारण मी हे एवढंच घेतलं फक्त. त्याच्या पुढं अजून आहे टर्म बरोबर. हे येते बघा 1.6003. हेच त्याचं फायनल आन्सर घ्या. म्हणजे अँगल लिहा 58 डिग्री. घोळ होते बघा याच्यामध्ये. 58 डिग्री लिहा. हे नाही येत उत्तर. थीटा बी. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फॉर ए गिव्हन मीडियम द पोलरायझिंग अँगल इज 60 डिग्री. म्हणजे ब्रुस्टर्स अँगल दिलेला आहे आणि आता विचारलाय क्रिटिकल अँगल फॉर दिस मीडियम. आता आपण जे सोडवलं बरोबर त्याच्या अपोजिट हे काम आहे. गिव्हन डाटा काय बघा. पोलरायझिंग अँगल म्हणजेच ब्रुस्टर्स अँगल. तो सांगितलेला आहे 60 डिग्री. क्रिटिकल अँगल विचारलेला आहे म्हणजे थीटा सी इट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी दोन्ही फॉर्म्युले मी एकत्रच लिहितोय. इन टर्म्स ऑफ क्रिटिकल अँगल फॉर्म्युला असा आहे. ब्रुस्टर्स लॉ नुसार फॉर्म्युला असा आहे बघा. लक्ष देते का? मग त्यांनी हे टॅन थीटा बी हे दिलेलं आहे. इथं बघा बरं. असं लिहून घेतोय. दिस इज इक्वल टू टॅन 60 डिग्री येणार. टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे √3. त्याच्यावरून साइन थीटा सी इक्वल टू 1/√3. √3 ची व्हॅल्यू आहे 1.732. आता याचा मला रेसिप्रोकल बघावं लागेल पहिल्यांदा. 1.7 चा 3 मध्ये 2 चा मीन डिफरन्स वजा करायचा असतो रेसिप्रोकल मध्ये. 1.7 त्याचा 3 मध्ये 2 चा मीन डिफरन्स एवढा येतो. 5780 आणि 7 5787 पॉइंट आहे त्याच्या पुढे. 0.5787. परत एकदा बघा व्हॅल्यू बरोबर आहे का? 1.73 मध्ये आणि बरोबर आहे. तो काय नको त्याच्यामध्ये आणि परत. देअर फोर थीटा सी. आता मला क्रिटिकल अँगल काढायचा आहे. तर हे साईन इकडे घ्या. म्हणजे हे काय होईल? साईन इनव्हर्स ऑफ 0.5787 हे असेल. आता हे किती होणार? 0.57 चा 8 मध्ये 7 चा मीन डिफरन्स. आता नॅचरल सायन्स मध्ये जावं लागेल मला. काय आहे परत एकदा व्हॅल्यू बघूया ती. 0.5787. आता इथं बरोबर आहे बऱ्यापैकी. मग जरा गोंधळ झाला होता.
0.5787 पाहिजे ना. हे बघा इथं 79 आहे आणि याच्या पुढंच कितीचा डिफरन्स येतोय. 7 जर घेतलं तर 5786 होते. 9 घेतलं तर 5788 होते. ती पाहिजे आणखी एकदा बघूया. 0.5787, 79 आणि 780. ठीक आहे, बस होते एवढं. हे तीन मधला मेन डिफरन्स आहे. हा किती आहे अँगल बघूया याच्यावरती. या रेषेत आहे 18, 18, 18, 18, 18 आणि इथं 1 2 3 3चा मेन डिफरन्स आहे. मग 35 डिग्री आणि 19 मिनिट. 35 डिग्री, हा 12, 18, 18 आणि 3, 21. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 35 डिग्री आणि 21 मिनिट असं त्या ठिकाणी येईल. अँगलच बघा त्याचा वरचा काय आहे. बरोबर आहे, 18 मिनिटच आहे. पस्तीस डिग्री आणि 18 आणि 3, 21. मी डिफरन्स मी बरोबर वजा केलाय नव्हे मगाशी. मला त्याची शंका आहे. थांबा 1 मिनिट, परत एकदा बघतो त्याचा मेन डिफरन्स काय आहे ते. कुठं आहे. 1.732 रेसिप्रोकल मध्ये जरा चेक करतोय परत एकदा. व्हॅल्यू काहीतरी वेगळी वाटायला लागली मला. काल सोडवला होता प्रॉब्लेम तो. कुठे गेलं. 1.7चा 3 मध्ये 2चा मिनिट ऍड केले बघा मी इथं, त्यामुळे चुकले ते. 5780 मधून हे 7 वजा करायला पाहिजे ते बघा इथे. म्हटलं सोडवलंय काल मी. 7 आणि 3 10, 8 वजा 1 7, 7. 0.5773 येते बघा इथं. 0.5773. हे बदलावं लागेल आता मला इथलं. हे असेल, इथं पण बदलावं लागेल. आता याचा परत एकदा नॅचरल सायन्स मध्ये यावं लागेल. 0.5773 पाहिजे मला. 57, 79 आहे. किंवा एक काम करूया, 57 64 आणि 9 73. ओकेच होते काम. 35 डिग्री 6 12, 12 आणि 4 16. 35 डिग्री आणि 16 मिनिटे येते बघा आन्सर. 35 डिग्री आणि 16 मिनिट. देअरफॉर थीटा सी इक्वल टू 35 डिग्री आणि 16 मिनिट्स. हे त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अनपोलराइज्ड लाईट विथ इंटेन्सिटी I0 इज इन्सिडंट ऑन 2 पोलॅरॉइड्स. 2 पोलॅरॉइड्स मी इथे दाखवलेले आहेत. Axis of first polaroid makes an angle of 50 degree with the vertical. आता इथं जरा व्यवस्थित बघा. हे बघा, हा पहिल्या पोलॅरॉइडचा ऍक्सिस इथं आहे, त्याला मी 1 लिहितोय. ही व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल इथं पण आहे, इथं पण मी व्हर्टिकल लिहितोय, ही लाईन व्हर्टिकलची. ठीक आहे, तर ह्याच्यातला अँगल त्यांनी सांगितलेला आहे 50 डिग्री, 50 डिग्री. म्हणजे हिथं पण तो किती असणार, बरोबर त्याला पॅरलल मी हिथं हे पहिल्याचा जो ऍक्सिस आहे तो मी इथं दाखवलेला आहे. त्यामुळे हा व्हर्टिकल आणि हा पहिल्याचा ऍक्सिस ह्याचा अँगल 50 डिग्री. तो इथं पण 50 डिग्री येणार, इथं पण तेवढाच तुम्हाला दाखवावा लागणार. तर त्यांनी पुढे काय म्हटले बघा. अँड द ऍक्सिस ऑफ द सेकंड पोलॅरॉइड इज हॉरिझॉन्टल. हे बघा इथं येतो सेकंड पोलॅरॉइडचा ऍक्सिस इथं आहे.
आता तुम्हीच विचार करा, हा जो अँगल आहे पूर्ण इथून इथपर्यंत, मी इथं वेगळ्या कलरनं दाखवतोय असं. हा इथून इथपर्यंत हा जो अँगल आहे, हा अँगल आहे 90 डिग्रीचा एवढा. त्याच्यातला हा 50 डिग्री आहे. मग ऍक्सिस इथं दोन आहेत, हा पहिल्याचा ऍक्सिस आहे, हा दुसऱ्याचा ऍक्सिस आहे. मग या दोघांच्यातला अँगल तो किती येणार? 90 मायनस 50 म्हणजे 40 डिग्री येणार. हे तुम्ही विचार करायचा याच्यात. त्यामुळे पहिल्याचा ऍक्सिस आणि दुसऱ्याचा ऍक्सिस यांच्यातला अँगल 40 डिग्री येतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यातलं. आता परत एकदा इथं प्रॉब्लेम मध्ये येऊया. त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा. व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ द लाईट आफ्टर इट हॅज पास्ड थ्रू द सेकंड पोलॅरॉइड? तर दुसऱ्या पोलॅरॉइड मधून पास झाल्यानंतर तिथं इंटेन्सिटी किती मिळेल? इनिशियल इंटेन्सिटी किती सांगितली आहे? I0. I0 इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट. अनपोलराइज्ड लाईट आहे तो. मग ज्या वेळेला अशी इंटेन्सिटी पहिल्या पोलराइड वरती इन्सिडेंट केली जाईल, त्याच्या पुढं म्हणजे इथून तुम्ही किती इन्सिडेंट करणार आहे? I0. तर याच्या पुढं तुम्हाला या ठिकाणी आफ्टर फर्स्ट पोलॅरॉइड तुम्हाला इंटेन्सिटी मिळते I0/2. नेहमी लक्षात ठेवा, पहिल्या पोलॅरॉइड मधून लाईट पास झाल्यानंतर इंटेन्सिटी 1/2 होते. देअरफोर I1 इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट आफ्टर फर्स्ट पोलॅरॉइड. म्हणजे पहिल्या पोलॅरॉइड मधून लाईट पास झाल्यानंतर तुम्हाला इंटेन्सिटी किती मिळेल? I1 इक्वल टू I0/2. आता ह्या दोन ऍक्सिस मधला अँगल तो पण मांडूया, दोन पोलॅरॉइडच्या ऍक्सिस मधला अँगल बिटवीन ऍक्सिस ऑफ टू पोलॅरॉइड्स इज इक्वल टू किती आहे बघा बरं ते? 90 वजा 50 करावं लागलं आपल्याला. 90 डिग्री मायनस 50 डिग्री दॅट इज इक्वल टू 40 डिग्री. याला आपण घेणार आहे थीटा. आणि आता इथं आपल्याला वापरायचं आहे मालूस लॉ. बाय मालूस लॉ I2 इक्वल टू I1 इंटू कॉस स्क्वेअर थीटा येणार. त्यापैकी I1 किती घ्यायचं आहे बघा. I1 घ्यायचं आहे I0/2 इंटू कॉस स्क्वेअर 40 डिग्री. मग कॉस 40 डिग्री किती येते पहिल्यांदा बघूया. नॅचरल कोसाइन्स मध्ये जावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला. हे काय नॅचरल सायन्स आहे, नॅचरल कोसाइन्स मध्ये 40 पाहिजे मला. कॉस 40 ते येते बघा 0.7660. 0.7660. मग याचा स्क्वेअर करायचा आहे परत. मग याचा जर स्क्वेअर करायचा असेल तर आपल्याला याचा लॉग बघितला पाहिजे. मग हे किती येते बघा बरं. 1.76 मध्ये लॉग 76 त्याचा 6 मध्ये तो येणार 8842. 8842 ह्याचा मला स्क्वेअर करायचा आहे परत. स्क्वेअर करायचं म्हणजे याला 2 मल्टिप्लाय करा. 2 दूनी 4, 2 चौक 8, 2 8 16, 6 चालेल 2 8 16 आणि 1707. हातचे आले एक 2 इंटू -1 म्हणजे -2 आणि +1 येणार. -1 म्हणजेच हे बार 1. मग 0.76चा 8 मध्ये 4चा मिन डिफरन्स
0.76 8 आणि 4 मीन डिफरन्स. 0.76चा 8 मध्ये 4चा मीन डिफरन्स म्हणजे किती होणार? 58, 61 आणि 5, 58, 66. 58, 66 मग 5.866 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच हे येणार 0.5866. Therefore, I2 equal to I0 upon 2 into 0.5866. दोन याला डिवाइड करा. 0.2 4 एन 9 18 2 3 6 2 3 6 म्हणजे याचं फायनल आन्सर I2 इक्वल टू 0.2933 I0 हे याचं फायनल आन्सर येईल.